कल्पना करा, काळ आहे 1950चा. कडाक्याची थंडी पडली. घरातल्या कोपऱ्यातल्या चुलीवर पितळीच्या पातेल्यात दूध उखळतंय. त्या दुधाचा सुवास संपूर्ण घरभर पसरलाय. आजोबा रानातून येतायत, तो दुधाने भरलेला तांब्या आपल्या नातवाला देतायत. नातू देखील ते दूध गटागटा पितोय. ते पिताना त्याच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य असतंय. या सगळ्या गोष्टींमध्ये कुणालाच लॅक्टोज नावाचा काही प्रकार असेल असं माहिती नव्हतं. दूध म्हणजे शक्ती, दूध म्हणजे बुद्धी आणि दूध म्हणजे पूर्णान्न होतं. आता काळ बदललाय. वर्ष आहे 2026. आता घरात मातीच्या चुलीही नाही आहेत आणि मुलाच्या हातात दुधाने भरलेला तांब्याही. मुलगा आता वेटरला विचारतोय, एक्सक्यूज मी, इज दिस कॉफी लॅक्टोज फ्री? ॲक्च्युली आय एम लॅक्टोज इंटॉलरंट. दूध, ज्या दुधाने आपल्या अनेक पिढ्या घडवल्या, ज्या दुधाला आपण अमृत मानलं, तेच दूध आता आपल्या शरीरासाठी शत्रू बनत चाललंय का? की हा एक शरीरात झालेला बदल आहे, की आपल्या विचारसरणीनुसार आलेला एक ट्रेंड? तर चला आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी जुई आणि आजचा आपला विषय आहे, भारताची नवीन पिढी लॅक्टोज इंटॉलरंट होत चालली आहे का? आता आपण त्या शब्दाकडे वळूया जो सध्या चर्चेत आहे, लॅक्टोज. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर दुधामध्ये लॅक्टोज नावाची एक नैसर्गिक साखर असते. हे लॅक्टोज पचवण्यासाठी निसर्गाने आपल्या लहान आतड्यांमध्ये लॅक्टेज नावाचं एक शस्त्र दिलं आहे, ज्याला आपण एन्झाईम म्हणतो. जेव्हा एखादी व्यक्ती दूध पिते तेव्हा हे लॅक्टेज एन्झाईम त्या साखरेचे तुकडे करतं आणि शरीर ते पचवतं. पण जेव्हा शरीरात हे एन्झाईम कमी पडतं तेव्हा ते दूध पोटात न पचता साठून राहतं आणि मग सुरू होतो पोटाचा कल्लोळ. गॅस होणं, पोट फुगणं किंवा अस्वस्थ वाटणं यालाच वैद्यकीय भाषेत लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणतात. पण मग प्रश्न असा पडतो की आपल्या पूर्वजांना हा त्रास का नव्हता आणि आजच प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला हे का जाणवतंय? भारताचा आणि दुधाचा संबंध केवळ आहारापुरता नाही तर तो अस्तित्वाचा आहे. एक काळ असा होता की भारतात दुधाची कमतरता होती. पण 1970 मध्ये डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी धवल क्रांती म्हणजेच व्हाईट रिव्हॉल्युशन आणली. अमूलच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांची ताकद जगाला दाखवली. अमूल नंतर गोकुळ, वारणा, महानंदा, नंदिनी, आरे आणि गोविंद यांसारख्या संस्थांनी महाराष्ट्राच्या आणि भारताच्या कानाकोपऱ्यात दूध पोचवलं, ज्यामुळे आज भारत जगात दूध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. आपली ग्रामीण अर्थव्यवस्था, करोडो शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि शाकाहारी भारतीयांचे पोषण या दुधावर अवलंबून आहे. दूध हे केवळ उत्पादन नाही तर ते भारताच्या प्रगतीचं प्रतीक आहे. भारतीय आहारशैलीत दुधाला अनन्यसाधारण महत्त्व असून ते एक पूर्णान्न मानलं जातं. दुधामध्ये असलेले मुबलक कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यामुळे हाडं मजबूत होतात, तर त्यातील उच्च दर्जाचे प्रोटीन स्नायूंच्या वाढीसाठी आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतात. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी पनीर आणि दूध हे ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहेत. पचनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दही आणि ताकामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पचनशक्ती सुधारून पोटाचे विकार दूर ठेवतात. तसेच तुपामुळे सांध्यांचे आरोग्य सुधारते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते. रात्री झोपण्यापूर्वी घेतलेले कोमट दूध मानसिक शांतता देऊन शांत झोप लागण्यास मदत करते, ज्यामुळे दिवसभराचा थकवा दूर होऊन शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. आता आपल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करा. उत्तर भारताच्या कडाक्याच्या थंडीपासून ते दक्षिण भारताच्या किनारपट्टीपर्यंत दूध हा भारतीयांच्या प्रोटीन्स आणि कॅल्शियमचा सर्वात स्वस्त आणि खात्रीशीर मार्ग आहे. आपल्या मातीतील कुस्तीगर असो वा शाळेत जाणारा विद्यार्थी, दुधाशिवाय आहाराची कल्पना करणं कठीणच होते. हाडांची मजबूती आणि वाढत्या वयातील पोषण यासाठी दूध जीवनदायी ठरले आहे. आता वळूयात लॅक्टोज इंटॉलरन्सच्या ट्रेंडकडे. आज आपण अशा युगात जगत आहोत जिथे डॉक्टरांपेक्षा सोशल मीडियावरील हेल्थ इन्फ्लुएन्सरचं मत जास्त महत्वाचं मानलं जातं. हेल्थ ट्रेंड्सने आपल्या आयुष्यावर एक मोठी पकड घेतली आहे. जसं काही वर्षापूर्वी फॅटला आरोग्याचा शत्रू ठरवलं गेलं आणि लोकांनी तूप खाणं बंद केलं, पण नंतर विज्ञानानेच सिद्ध केलं की तूप हे हृदयासाठी चांगलं आहे. तसंच काहीसं आता दुधाबाबत घडताना दिसतंय. ग्लुटेन फ्री किंवा डेअरी फ्री असणं हे आजकाल आरोग्यापेक्षा जास्त एक लाईफस्टाईल स्टेटमेंट बनलं आहे. इंटरनेटवर लक्षणं वाचून स्वतःला आजारी ठरवण्याच्या या प्रवृत्तीला सायबर कॉन्ड्रिया म्हटलं जातं. अनेकदा आपल्या पोटाचा त्रास हा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जंक फूड किंवा प्रचंड मानसिक तणावामुळे असतो, पण आपण सोयीस्करपणे त्याचं खापर दुधावर फोडतो. जर तुम्हाला खरंच दुधामुळे त्रास होत असेल तर तो केवळ एखाद्या ट्रेंडचा भाग म्हणून स्वीकारण्यापेक्षा त्याचं शास्त्रीय निदान करणं अत्यंत आवश्यक आहे.
केवळ स्वतःच्या मनाने दूध पूर्णपणे बंद केल्यास भविष्यात कॅल्शियम आणि प्रोटीनची मोठी कमतरता निर्माण होऊन हाडांचे गंभीर विकार जडू शकतात. आधुनिक वैद्यकीय शास्त्रांमध्ये अत्यंत खात्रीशीर चाचण्या उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वात प्रभावी ठरते ती म्हणजे हायड्रोजन ब्रेथ टेस्ट, ज्यामध्ये लॅक्टोजयुक्त पेय दिल्यानंतर तुमच्या श्वासातील हायड्रोजन वायूचे प्रमाण तपासले जाते. जर हे प्रमाण जास्त असेल तर याचा अर्थ लॅक्टोज पोटात नीट पचले नसून त्यांचे आतड्यात फर्मेंटेशन झाले आहे. दुसरी महत्त्वाची चाचणी म्हणजे लॅक्टोज टॉलरंट टेस्ट, जिथे लॅक्टोज घेतल्यावर रक्तातील ग्लुकोजची पातळी मोजली जाते. जर साखर वाढली नाही तर शरीर लॅक्टोजचे साखरेत रूपांतर करू शकत नाही हे सिद्ध होतं. लहान मुलांच्या बाबतीत स्टूल ऍसिडिटी टेस्ट केली जाते, कारण न पचलेले लॅक्टोज विष्ठेमध्ये आम्ल निर्माण करते. याशिवाय रक्तातील विशिष्ट जनुकीय बदल तपासण्यासाठी जेनेटिक टेस्टिंग देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे हा त्रास कायमस्वरूपी आहे की तात्पुरता हे स्पष्ट होतं. याशिवाय डॉक्टरांच्या देखरेखीखाली एलिमिनेशन डाएट पाळून देखील हे सिद्ध करता येतं. थोडक्यात सांगायचं झालं तर कोणताही मोठा आहाराविषयक निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं हा एकमेव सुरक्षित मार्ग आहे. अनेकदा समस्या दुधात नसते तर दुधाच्या दर्जावर असते. संकरित गायींच्या A1 दुधामुळे किंवा दुधात होणाऱ्या रासायनिक भेसळीमुळे पचनाचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. अशा वेळी दूध सोडण्यापेक्षा आपण आपल्या मुळांकडे वळून देशी गाईच्या म्हणजे A2 दुधाच्या किंवा दह्या ताकाचा विचार करायला हवा. आता कल्पना करा, वर्ष आहे 2090. तो वाडा आता एक उंच इमारतीत बदललाय. एक मुलगा आपल्या आजोबांना प्रश्न विचारतोय, आजोबा, ते तुम्ही धवल क्रांती, ते व्हाईट रिव्हॉल्युशन का काय ते काय बोलत होता? आणि त्या जागी आता आपण सिंथेटिक पर्याय का वापरतोय? या प्रश्नाचं उत्तर देताना आजोबा मात्र अनुत्तरित असतील. मित्रांनो, हा केवळ कल्पनाविलास नाही, तर ही एक धोक्याची घंटा आहे. लॅक्टोज इंटॉलरन्स काहींसाठी शरीरशास्त्रीय वास्तव असू शकतं, पण ते सरसकट सर्वांसाठीच लागू करता येत नाही. आज आपण ट्रेंड म्हणून दूध सोडलं तर ते आपल्या आरोग्यासाठीच नाही, तर भारतासाठी महत्त्वाच्या अशा मिल्क इकॉनॉमीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच कोणतेही हेल्थ ट्रेंड डोळे मिटून फॉलो करण्यापूर्वी विचार करा. स्वतःचंच निदान स्वतः करू नका. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. विज्ञानाची कास धरा, पण आपल्या समृद्ध परंपरेचा आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचा त्याग करू नका. अशाच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी सीसॉ प्रोडक्शनला सबस्क्राईब करायला विसरू नका.